नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्याचवेळी राम लक्ष्मण हे राजकुमार तेथे आले. प्रत्यक्ष मनोहरताच त्यांच्या शरीरावर पसरली होती. एकाचे शरीर सुंदर, सावळे आणि दुसऱ्याचे गोरे होते. ते गुणांचे सागर, चतुर व उत्तम वीर होते. ते राजांच्या समाजामध्ये असे शोभून दिसत होते की जणू तारांगणाच्या मध्ये 2 पूर्ण चंद्र असावेत. ज्यांची जशी भावना होती त्यांना प्रभूंची मूर्ती तशीच दिसली. महान रणधीर अशा राजे लोकांना श्रीरामचंद्रांचे रूप असे दिसत होते जणू प्रत्यक्ष वीररस शरीर धारण करून आला असावा. ते फार भयंकर असावेत असे वाटून दुष्ट राजे प्रभूंना पाहून घाबरले. जे राक्षस कपटाने तेथे राजांच्या वेशात बसले होते त्यांना प्रभू प्रत्यक्ष काळाप्रमाणे दिसले. नगरवासियांना ते दोघे बंधू नररत्न व नयन आल्हादक वाटले. स्त्रिया मनात आनंदून आपापल्या आवडीप्रमाणे त्यांना पाहत होत्या. जणू शृंगार रसच परम अनुपम मूर्ती धारण करून शोभून दिसत होते. विद्वानांना ते पुष्कळ मुखे, हात, पाय, नेत्र व शिरे असलेल्या विराट रूपात दिसले. जनकांच्या कुटुंबियांना प्रभू जणू सख्खे स्वजन व प्रिय वाटत होते. जनकासह सर्व राण्यांना ते आपल्या मुलासारखे वाटत होते. त्यांच्या प्रेमाचे वर्णन करणे कठीण आहे. योग्यांना ते शांत, शुद्ध, सम आणि स्वयंप्रकाशी परमतत्वाच्या रूपात दिसले. जे हरिभक्त होते त्यांना दोघे बंधू सर्व सुखे देणारे इष्टदेवासारखे दिसले. सीता ज्या भावनेने श्रीरामचंद्रांना पाहत होती ते प्रेम व सुख तर सांगताच येणार नाही. त्या प्रेम आणि सुखाचा ती मनातल्या मनात अनुभव घेत होती, परंतु ते ती सांगू शकत नव्हती. मग कुणी कवी ते कसे सांगू शकेल? अशा प्रकारे ज्याचा जसा भाव होता तसेच त्याला कोसलाधीश श्रीराम दिसले. सुंदर सावळ्या व गोऱ्या रंगाचे आणि संपूर्ण विश्वाचे नेत्र आकर्षून घेणारे कौसल्याधीश कुमार अशा प्रकारे शोभून दिसत होते. दोन्हीही मूर्ती स्वभावतः मन हरण करून घेत होत्या. कोट्यवधी कामदेवांची उपमाही त्यांच्यासाठी थिटी आहे. ज्यांचे सुंदर मुख शरद पौर्णिमेच्या चंद्राला हिनवणारे होते आणि कमलांसारखे नेत्र मनाला भुरळ पाडणारे होते. त्यांची सुंदर नजर कामदेवाच्या मनालाही मोहविणारी होती. ती मनाला मोहित करीत होती पण अवर्णनीय होती. सुंदर गाल, कानांमध्ये डोलणारी कुंडले, हनुवटी व अधर सुंदर होते आणि वाणी कोमल होती. त्यांचे हास्य चंद्रकिरणांना तुच्छ ठरविणारे होते. कमानदार भुवया आणि नासिका मनोहर होती. विशाल भाल प्रदेशावर तिलक झळकत होता. काळ्या कुरळ्या केसांना पाहून भ्रमरांचे थवे सुद्धा लाजत होते. पिवळ्या चौकोनी टोप्या शिरांवर शोभत होत्या. टोप्यांवर मधून मधून फुलांच्या कळ्या रंगवल्या होत्या. शंखासारख्या सुंदर गळ्यावर 3 मनोहर रेषा दिसत होत्या, ज्या जणू तिन्ही लोकांच्या सौंदर्याची मर्यादा दाखवित होत्या. वक्षस्थलावर गजमुक्तांचे कंठे आणि तुळशीच्या माळा शोभत होत्या. त्यांचे खांदे बैलांसारखे उंच व पुष्ट होते. त्यांचे उभी राहण्याची ऐट सिंहासारखी होती आणि बाहू विशाल व शक्तीचे भांडार होते. कमरेला पितांबर कसलेला असून त्यावर भाते बांधलेले होते. उजव्या हातात बाण व डाव्या सुंदर खांद्यावर धनुष्य व पिवळे यज्ञोपवीत शोभित होते. नखशिकांत सर्व अवयव सुंदर असून त्यांच्यावर मोठी कांती झळकत होती. त्या दोघांना पाहून सर्वजण सुखावले. सर्वांचे डोळे एकटक त्यांना पाहू लागले. डोळ्यांच्या बाहुल्या सुद्धा स्थिरावून गेल्या. राजा जनक त्या दोघा भावांना पाहून आनंदित झाले. मग त्यांनी मुनींजवळ जाऊन त्यांची चरणकमले धरली. त्यांनी धनुष्याच्या पणाविषयीची आपली कथा नम्रपणे सांगितली आणि मुनींना संपूर्ण रंगभूमी दाखवली. मुनींच्या बरोबर दोघे राजकुमार जेथे जेथे जात होते तेथे तेथे सर्वजण त्यांना आश्चर्यचकित होऊन पाहत होते. सर्वांना वाटे की श्रीराम आपल्याकडेच पाहत आहेत, परंतु त्यामागील रहस्य कोणी जाणू शकले नाही. मुनींनी राजाला सांगितले की रंगभूमीची निर्मिती फार छान आहे. ते ऐकून राजा जनक प्रसन्न झाले आणि त्यांना फार समाधान वाटले. सर्व मंचांमध्ये एक मंच अधिक सुंदर, दैदिप्यमान व विशाल होता. स्वतः राजांनी मुनीसह दोघा भावांना तेथे बसविले. ज्याप्रमाणे पूर्ण चंद्र उगवताच तारे प्रकाशहीन होतात त्याप्रमाणे प्रभूंना पाहून जमलेले सर्व राजे मनातून निराश झाले. सर्वांची खात्री पटली की श्रीरामचंद्रच हे शिवधनुष्य मोडणार आहेत, यात शंका नाही.
शिवांचे विशाल धनुष्य मोडले नाही तरी सीता श्रीरामचंद्रांच्या गळ्यात वरमाला घालील असा विचार करून काही राजे म्हणू लागले की अरे बाबांनो, असा विचार करा आणि आपली कीर्ती, प्रताप, बल व तेज यावर पाणी सोडून आपापल्या घरी चला. दुसरे राजे, जे अविवेकामुळे अंध झालेले होते आणि घमेंडखोर होते, त्यांनी हे ऐकल्यावर ते फिदी हसले. ते म्हणाले, धनुष्य मोडले तरीही विवाह होणे कठीण आहे. आम्ही सहजपणे सीता हातची जाऊ देणार नाही. मग धनुष्य मोडल्याविना राजकुमारीशी लग्न कोण करू शकेल? प्रत्यक्ष काल जरी असला तरी सीतेसाठी आम्ही त्यालाही युद्धात जिंकू. ही घमेंडेची भाषा ऐकून धर्मात्मे, हरिभक्त आणि शहाणे असे जे दुसरे राजे होते ते हसले. ते म्हणाले, राजांचा गर्व हरण करून श्रीरामचंद्रच सीतेशी विवाह करतील. युद्धाच्या बाबतीत म्हणाल तर महाराज दशरथांच्या रणवीर पुत्रांना युद्धात कोण जिंकू शकेल? आजच्यासाठी धन्यवाद.